देशभक्ती गाण्यासाठी महेश अवेले यांच्याकडून 101 रुपयाचा पारितोषिक आहे। आमच्या मंडळातर्फे त्यांचे मनस्वी आभार, धन्यवाद। Come on.
परंतु कबूल नाही केला. आता पोरगी गेली आणि सर्व गावात त्याच्यापैकी दगडूनच हो ठीक आहे. सेनापती आजपर्यंत आम्ही प्रथम मदिरा घेत होतो, परंतु यापुढे प्रथम मदिराची नाही सरदार, मी ऋषींच्या आश्रमात अध्ययन करतो. आमच्या महाराजांना ठार मारण्याचा ध्येय करतोस ना? नाही सरदार, अज्ञानाचा अंधार नाहीसा करून शिक्षणाचा प्रकाश करणारा अभ्यास करतो मी. वारे पोरा, ही तलवार मार. याने अंधार व प्रकाश शिकवतो. खरा बोल, नाही तर शेरवरून टाकेल. तुझ्या माझ्या लेकरा सकाळपासून करतो तू लेकरा लेकरा मी सरदार आहे या राज्याचा. माझे नाव ऐकू शूर सरदार गरीब शेतकरी काय जादू काय कामाच्या मोठ्या लेकराला तुमच्या कुठे आहे तुमचा शेती करण्यामध्ये तुम्ही तसं खरं बोलणार नाही. तुम्हा दोघांनाही मी आमच्या महाराजांसमोर हजर करणार. चला चला आमच्यासारखी गरीब जनता मार खाते आणि तुला मजा वाटते. आधी त्याचा बोला त्याचं. अरे बघतोस काय तू? मार मार यांना. तू कोण मला हुकूम करणारा? मी सरदार आहे या राज्याचा आणि थोड्या दिवसात राजा होणार राजा. करतो महाराज. शाबास. अरे साध्या चला चला नाही मार खा मार खातच नाही. मूर्ख आहात तुम्ही दोघं आणि हा सुद्धा देवाने तुम्हाला हातपाय दिले, चांगले नखे दिले स्वतःचा रक्षण करायला. अरे सणसणीत जाताना त्याच्या ढुंगणावर काय बोलत आहे? त्याला थोडा त्याचा हाताच्या नखांनी सावा घ्या जातानी. काय काय सांगतो ते पोरा? अरे देवाने ही शस्त्र दिले तुम्हाला, अन्यायाचा प्रतिकार करा. असे भेडासारखे का वागता? सूड घ्या सूड घ्या त्याचा. ती माकडं काय लढणार? एवढ्याशा पोराकडून माझा
होत आहे ते तुझे कसं करत होते ते पाहत होतो तू तो पुढे कळला नाही म्हटलं थोडी मजा बघावी लागली मग मी महाराजांच्या स्वप्नात जाणार आणि सांगणार एवढ्याच्या पोरानं या शूर सदराला कसं पाय पडायला लावलं. असे काय करतो हे बघ तू जरी साधा शिपाई असला तरी मी आजपासून माझा दोस्तच समजतो हं? घाबरू नको नाही मारत तुला नाही मारत मग समक्ष जाऊन आपल्या दोस्तीला कालिमा हसू नकोस मी शिरवीर आहे हे तुला ठाऊक आहे मग शाकू सुरी काही नसताना त्या बाप लेकानी या शूरवीराला कसं पाय पडायला अरे, लावलं. अचानक गर्दन पकडली त्या पोरानं म्हणूनच म्हणतो वीरपणाच्या गुरमीत कुणी राहू नये कारण मी जमेन. अरे पण महाराजांना थोडेसे समजणार आहे मांजर डोळे मिटून दूध पितं पण त्याला सुंदरजग बघत असतं. तुम्हाला मार खाताना त्या राजवाद्याच्या पोरानं पाहिला आहे तो जर महाराजांना बोलला तर अरे पण मग आता काय करायचंय घाबरू नका 100 मोहरा द्या त्यांना. हा 100 मोरा पण माझ्याकडे कुठे आहे हो 50 आहेत 50 मोरा चालतील का ठीक आहे मग सरदाराचा शिपाई मी चालतो. नको 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 देतो 100 मोरा पण ही बातमी कुणाला समजता कामा नाही तुम्ही अजिबात घाबरू नका. चला, चला. काय करावं काही सुचत नाही तिची ती चंद नावानी काया नजरे आड होतच नाही किती खूबसूरत आहे ती तिला पाहिल्यापासून झोपच येत नाही डोळ्यासमोर दिसते सारखी. सेनापती सेनापती होय, सेनापती एका महत्वाच्या कामासाठी बोलावलं असं पुस्तकं आहे बा. घाबरू नका सेनापती काम नाजूक आहे कराल ना. कुठं आहे? पोटाला का नको? ते स्वतःच करा. एकदा मनातलाच बोला सेनापती. काल आम्ही शिकारला गेलो असता एका सुंदर असलीनं आमची शिकार केली तिला पाहिल्यापासून झोपच येत नाही डोळ्यासमोर दिसते सारखी. शाबास शाबास सेनापती आमचा तर तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. कधी तुला कारण त्या सरदाराला आपण शूरवीर समजता त्या सरदारानं एवढ्याच्या शेतकऱ्याच्या पोरापुढे हात उचलला. काय सांगताय काय सेनापती ही गोष्ट सत्य आहे. मग असा पलपुटा सरदार नको आपल्या राज्यात. अशा औरंगजेबाचे काय म्हणते शेतू होईल आमची. प्रधानजी शिपाई प्रधानजी प्रधानजी अशा या पलपुट्या सरदाराला कोणती शिक्षा द्यायची मौत की फाशी. महाराज मौत होऊन उपयोग काय कारण दुसऱ्या बलपुट्याला पण धडा मिळाला पाहिजे. आणि तो कसा त्याला एक युक्ती आहे महाराज. आपण जो रानरेडा पाळलाय ना तो त्या सरदाराला सोडावा. रेडा तरी मरेल नाही तर सरदाराला हाल करून मारेल. कसं वा प्रधानजी युक्ती तर चांगलीच आहे. ताबडतोब त्या रानरेड्याला रिंगणात घेऊन या. निघा तुम्ही. त्या हरामखोराला आमच्या समोर हजर करा. का घेऊन येतो सरदार स्वतःला मोठी शूरवीर म्हणतात आणि एका गरीब शेतकऱ्याच्या पोराकडून पराजय व्हावा तो तुझ्या पराक्रमावर. क्षमा करा शत्रूंना डाव साधला म्हणूनच त्या बाप लेकानी अचानक हल्ला केला. तुझ्या तोंडी ही भाषा शोभत नाही सरदार. आज तुला एकच शिक्षा ती म्हणजे देहाची. सरदार तुला रान रेवाची झुंड द्यायची आहे. एकतर तू तरी मरशील नाही तर तो रेडा. आणि जर का ही शिक्षा तुला मान्य नसेल तर तुझे शेत एका धावात झडावे जाईल. बोल कोणती शिक्षा पाहिजे तुला. कुठल्याची शिधी मी दुसरा मीठ खाल्लं कित्येक वेळा रणांगणात विजयी मिळवला आहे हे तुम्हाला ठाऊक आहे. तेव्हा रानरेड्याची भीती मला नाही. मारीन किंवा मरेल. जय महाकाली जय चंडीमाता.
ही तलवार घे. पुढे रिंगण आहे. चला महाराज, आपण स्वतः झुंज पाहावी. ठीक आहे, चला चला जय महाकाली, जय चांदी माता, मला ताकाचे अंगात हत्तीचे डोल दे. जय महाकाली, जय चांदी माता. रामगड्या, तुला दुसऱ्या गावामध्ये टाकला आणि या राज्याचा त्याग करणार. जय महाकाली, जय चांदी माता. हे चालला आराम करा. तूच तर त्या दिवशी मला फसवले. त्या रामगड्याच्या आधी तुझाच प्राण घेतो. त्या रामगडाला तू मारू शकणार नाही. जो माझ्या शिवता जिंकेल तोच त्या रामगडाला मारू शकेल. म्हणजे तुझ्या मला जवळ करायला म्हणायचे. जय महाकाली. कोणीतरी चालत आहे. सरदार, त्या तलवारीच्या मुठीत तलवार देणारे जालिम विष भरलाय. कारण त्या रेड्याशी झुंज देताना तुला लवकर मरण यावं म्हणून. म्हणजे हे कारस्थान कुणाचं असावे, काय करावे, काही सुचत नाही. घाबरू नकोस, ही घे तलवार. जय भोलेनाथ, जय शिवशंकर. जा, विजय हो. प्रधानजी, सेनापती, त्या रामगडानंतर तुमचाही सूर गेला. जय महाकाली, जय विराट नगरीचा राजा नागसेना और परिवारावर पाया बापराला केला आणला. तुला रक्त उकाय लावणार आणि हे काम तुझे सरदार तुझीच प्रजा करणार आहे. जय महाकाली. काय करायचं म्हणजे त्यांच्या सत्काराची तयारी करायची. सेनापती पद जाईल म्हणून माझ्या तलवारीच्या मुठीत तोच वीज भरून ठेवला आहे. सरदार, तुमच्या ताकदीबद्दल सेनापती तुझ्या तलवार कोण हा, प्रधानजी, हा शस्त्रागार तुमच्या हातामध्ये असते. तलवार ठीक आहे, याचा महाराजांकडे सोक्ष मोक्ष लावला पाहिजे. खरा सूत्रधार शोधून काढ. मूर्ख आहे. आता हा प्रधानजीचा घटक आहे आणि मी तुझा एकटा राहिला राजा नसेल त्याचाही वध करून मी सम्राट होईल आणि तू
घोषणा देत कमरेत वाकून पाप खाली घालून पुतळा करावायचे. पण महाराज तुमची मान मी कशी खाली घालणार? आराम करा. माझी मान नाही, तुझी मान. थांब, आता तुझ्यापासूनच सुरुवात कर. चल, मान खाली घाल आणि पुतळा कर. कसा करणार महाराज? तुमची ती खरी वाटप योजना आहे ना आपल्या नावावर. तुमच्या तिजोरीची कोट्यावधी मोहर आहे. आम्हा गरीबांना फक्त लढायला लावता. आराम करा. त्या सेनापतीची रक्षा करते. तुला आवाज कर. हा, म्हणजे सर्व प्रश्न सुटतील. आराम करा. तुझी जबान हा, म्हणजे तुमची ती लपवलेली काळी संपत्ती बाहेर कोणालाही समजणार नाही. पण लक्षात ठेवा, गरीब जनतेच्या रक्तमासावर वाढवलेली ही संपत्ती एक दिवस तडफडून मरायला माझ्या आमच्या घराची तुला बरीच माहिती बनायची. तुला जिवंत तू सेनापती नाहीस तर सेनापती. हरामखोर, माझा मूड कौडवाला चालला काय? अशा सुंदर रूपाची पर्वा न करता या भयान अरण्यात एकटी का बरं फिरत आहेस? तुला भीती कशी वाटत नाही? आपल्यासारखी शूरवीर सोबत असल्यावर भीती कोणाची? कोणी सांगितलं तुला मी शूरवीर आहे ते? अगं बाई, आता तर त्या दुष्ट रांगेला पडून लावले. त्या झुडपा मागून शूरवीरांचा पराक्रम पाहिला मी. तुमचे एक एक शब्द ऐकून मी भारावून गेले. आणि तुमची ती तलवार श्रीकृष्णाच्या सुताच्या चक्रासारखी चमकत होती. अरे वा, सूर्याच्या चंद्रासारखं रूप आणि रूपाला साजेसं गोड बोलणं प्रथमच ऐकत आहे मी. तुमच्या मुखातून शब्द किती सुंदर येत आहेत. अहो जाऊ, काय म्हणता मला? त्या माणसांना अहो जाऊच म्हणायचं असतं. तुमचं नाव, गाव, कुणाची कन्या हे तरी सांगणार का? मी एका गरीब शेतकऱ्याची कन्या. नाच गाणे हा माझा छंद. अरे वा, म्हणजे एका कलावंताची भेट झाली म्हणायची. मला फार आनंद झाला. बरं, मला आता यायला हवं. पण एवढ्या लवकर पुन्हा कधी कुठे भेटाल? काहीच बोलत नाही न कळत. माझं मन तुमच्यावर जळलं आहे शूरवीर. म्हणजे मी कोण, कुठला, चोर की दरोडेखोर हे काहीच माहित नसताना माझ्यावर प्रेम करणं म्हणजे? स्त्रियांच्या डोळ्यांना पाप, पुण्य, सत्य, असत्य चांगलंच समजतं. मला आज एक वीर देव दिसला. मला माफ करा, पण मला दूर लोटू नका. मी समजू शकतो, पण हे काम इतक्यात मला कुठल्याच बंधनात न अडकता कर्तव्याचे घेतलेले मला पूर्ण करायचं आहे. माझ्यावर सतत रक्ताची काही छाया वावरत असते. अशा अवस्थेत मी तुला धोका कसा काय देणार? प्रेम मरणाला घाबरत नाही शूरवीर. तुम्ही जर परत कधीच मला भेटणार नसाल तर मरेपर्यंत प्रेम करण्याचा अधिकार द्या मला. मी एका गरीब शेतकऱ्याची पोर म्हणून मला दूर लोटू नका. प्रेमाला गरिबी, जात, पात, धर्म अशी बंधने नसतात. असतो तो फक्त त्यात एकमेकांसाठी केला जातो तो. मग या चंद्रिका नर्तिकेला आपली दासी करून घ्या, एवढी विनंती आहे माझी. वेडे, असं काय बोलत आहेस? देवाने एवढे सुंदर घडवले आहे, तसेच नावही सुंदर आहे. चंद्रिका, मी तुला वचन देत आहे, जेव्हा माझ्या मनात लग्नाचा विचार येईल तेव्हा तुझ्याशीच लग्न करीन. हे घे वचन. बरं, मला आता यायला हवं. ठीक आहे, पण मला जेव्हा भेटायचे असेल तेव्हा त्या नृत्यशाळेत भेटेल मी. ठीक आहे, येतो मी. या पण खरंच आज माझ्या मनाचा राजकुमार भेटला मला. पण राजसेवेचे कोणतं व्रत त्यांनी घेतलंय? आपण त्याच्या मार्गावर जायला हवे. फार दिवसानं असं सुंदर बोलतोय. आमच्या नजरेला म्हणलं महाराजांच्या दिल्यावर नसतानी हीच ती सुंदरी. या सुंदरी. सेनापती, आपण प्रजारक्षक आहात तेव्हा तुमच्या तोंडी अशी भाषा शोभत नाही. माझा सतत प्यार तू करलो. तुझ्यासारखा सुंदर असणारी अशाला जन्मात सुद्धा दिसला. आमच्या सेनापती, अधिकाराचा वापर अन्यायासाठी करू नका. आणि मी या राज्याची लेक आहे तेव्हा तिथे रक्षण करणे हे तुमच्या कर्तव्याचं आहे, हे विसरू नका. आणि आजच्या आपल्याकडे हे प्रजेचे कर्तव्य आहे. मुकाट्याला माझ्याबरोबर चल. मला चिराने म्हणलं तुला. महालापेक्षा जोडलेली राणी बनेल मी. तो तू दिवाणी नाही, दिवाणी आहे. माझं जर ऐकलं नाही तर दर्शन महाराजांच्या हवाली करी. तसा हुकूम आहे म्हणा. एका रात्री तुझा चुळा मुळा करून फेकून देतो. सेनापती, दादा लोक नाही तुझ्याशी लग्न. सेनापती, वाचा करू नका, नाही तर
महाराजांकडून आमच्या कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. आमच्या मंडळातर्फे त्यांचे मनस्वी आभार. धन्यवाद. आपण ही कामगिरी सेनापतीकडे सोपवायला नको होती. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? शांत व्हा महाराज. आपल्याला ठाऊक आहे सेनापती सुंदर स्त्रियांचे फार भक्त आहेत. कदाचित ते आपला रंगमाली नाही नाही, सेनापती असे हिंमत करू शकत नाही. आणि जर का तसं असेल तर आम्ही त्यांना जिवंत ठेवणार नाही. प्रधानजी, ताबडतोब सेनापतीच्या वाड्यावर जा. आणि जर का तसं असेल तर दोघांनाही कैद करून आमच्या समोर नाही. सेनापतीवर तर आमचा पूर्ण विश्वास आहे. ते अशी गद्दारी करू शकत नाही. सेनापती बोला बोला, कुठे आहे आमची दिलची राणी? सेनापती, तुम्हाला यायला एवढा उशीर काय झाला? आपला सदा फसवून त्या विषयाने चालवली सर्व जखमा हिरव्या काय सांगताय सेनापती? ही गोष्ट सत्य आहे. मग ताबडतोब त्याला सोडू द्या. तो स्वतः न्याय मागण्यासाठी मग आपले खांदे वीर तयार ठेवा. तो इथे जाच त्याला कैद करा. जा, निघा तुम्ही. आमच्या त्या लावण्यवतीला तिकडे घेऊन या. मला आपली मदिराशी आणि मदिरा रंगमाली वाट बघत आहे. जा, घेऊन या त्याला इथं. ठीक आहे. शिपाई शिपाई काय आज्ञा आहे? जा आणि मदिरा घेऊन या. आणि मदिरा घेऊन या. मी मध्ये आहे. आणि मदिरा घेऊन या. मी मध्ये आहे. सेनापतीच्या हाताच्या पायाला जरा. आणि मदिरा घेऊन या. या बाईला बकुळीच्या झाडाखाली फुले विरतो. Ha ha ha.
जरा शांत हो. मला अजिबात नको, माझ्या डोक्यात होते. अरे थोडी नको रे, मला नको. अरे थोडी अरे नको रे, ह्याचं नको, ह्यातली नकोच रे. नको रे, ह्यातली नको रे, डोक्यात आपली नको. नको माहिती आहे काय? नको, दुसरी पण नको. अरे डोक्यात दम वगैरे आहे ना हाय हाय नको रे, पण नको अरे रे. हाय अरे नको रे. माझ्या 10 रुपयात मजा. कपडा का भरताय? सवय सवय मिस मिस आता घे. काय
शिपाई यांकडून आमच्या शिपाईच्या भूमिकेसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. काय करू इथे तर कोणी दिसत नाही आणि तुला एकटीला सोडून गेलो तर वैरी आपल्या पाठी आहे. दादा तो देव माणूस कुठे असेल त्याचे काय झाले असेल त्या सैतानाने त्याचं बहिणी असा अपग्रह बोलू नकोस. त्या देव माणसामुळे मी 2 वेळा वाचलो. जाऊ दे तुला सुखरूप घरी सोडू त्याचा शोध घेतो मी. तू चिंता करू नकोस. चालता या जंगल सम्राटाचा पराक्रम तुला ठाऊक नसावा. बाजूला हो नाही तर जंगल सम्राट आम्ही शरण आलो तुम्हाला. तिला तिच्या वडिलांच्या स्वाधीन करतो मग माझे वाटेल ते कर. या सम्राटाचा पराक्रम ठाऊक नसा. बाजूला हो नाही तर
अशी चेष्टा का करतोयस? तिला पाणी हवे आहे. थकले बिचारी. हवंय मला म्हणून तर ढात पडत इथपर्यंत आलो. हे बघा ते झाड दिसतंय ना, तिथं चटणी भाकर आणि पाणी ठेवलंय. जा जाऊन घ्या म्हणजे बरं वाटेल. पुरा चिरपाट केला बघा. बरं उदय आता माझ्यातून सुटणार नाही. आता तो माझ्यातून सापडला असं ना तर कधी तुमच्या समोर गेला असता. आई शपथ. हे बघ मानली की माझ्या राज्यात जायला तिथं गुप्त वाट कारण गुप्त वाटेची तुला जास्त माहित आहे. हो ना, गुप्त वाटेची माहिती मला चांगलीच आहे, पण ती कोणाला सांगायची आहे असा महाराजांचा हुकूम आहे. हे बघ थोड्या दिवसात मी राजा होणार आणि तो सरदार मग राजाला सर्व चोर वाटा माहित नको का? चल बोल पहिले सरदार नक्की होईल ना? शब्द मी राजा झाल्यावर तुला सरदार कर. हा ठीक आहे, मग ऐका तर. हे बघा इथून सरळ गेला की एक वडाचं झाड आहे. तुझा पुढे मग एक कच्चं झुडूप आहे. तुझा पुढे ते हळूच बाजूला करा. मग एक दगडाची वाट लागेल. हा तर सांभाळून वाघ शिवा तिथे दबा देऊन मारतात. त्याची मला भीती नाही. त्या दोघांना पकडून महाराजांसमोर हजर कर. शिपाई कदाचित दोघं इथं आली तर त्याला कट तुम्ही अजिबात घाबरू नका. प्रथम त्या बोकड्यालाच पकडतो. ठीक आहे. दादा दादा कुठे गेला? घाबरू नकोस बाई. ही देवी आमची आई आहे. संकटात यश देणारी माता. भाई त्या देव माणसाचे नाव तुला ठाऊक आहे का? नाही दादा, मी विचारायचे विसरले, पण मला वाटते तू एखादा राजकुमार असावा. कोणी असू दे, पण तो शोध आणि देवाने आहे. दादा तुला या देवीला साकडा घालला. तो देव मागून लवकरच आपल्यात परत येऊ दे. मग जोडीने इथे तुझ्या दर्शनाला येऊ. ठीक आहे. आई महाकाली तुझ्या लेकरं हरवणार. वाट सुटली आहे. लवकर इथे येऊ. बोल भक्ता मध्यरात्र झाली आहे. काय हवे आहे तुला? बोल लवकर. आणि भैरव नका. हे देव मोठ्या संकटात आहे. तथास्तु. ही तलवार दे त्याला अन्यायाविरुद्ध झुंज देण्यासाठी. आणि जर का योग्य वापर केला नाही तर आपले शिर तुटून तलवार देवीच्या पायाची पडेल. जा आजपासून तिसऱ्या दिवशी याच ठिकाणी त्यांची भेट होईल. निघा लवकर. आज 4 दिवस झाले अद्याप सेनापतींचा पत्ता नाही. एका साध्या सरदाराला आणि त्या पोरीला पकडता येऊ नये म्हणजे काय म्हणायचं त्याला? महाराज आपले गुप्तहेर मी सकाळीच रवाना केले आहे. ते अजून परत आले नाही. असं मग तुम्ही स्वतः जा. प्रत्येक राज्यात जाऊन नीट तपास करा. जा निघा तुम्ही. आणि हो सेनापतीला काही दगावधगा झालाय का याचाही शोध घ्या. जा निघा. प्रत्यक्ष महाराजांचा जय जयकार असो. सेनापती बोला कुठे आहे तो हरामखोर आणि ती पोरगी? सर्व अगदी काळी मातीच्या मंदिरापर्यंत मग त्या दोघांचा पत्ता सापडला. मग तुम्ही सेनापती पदासाठी लायक नाही. एवढीशी पोरं तुमच्या हातावर दोरी देऊन पळून जातात म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? माझे शिपाई आपले शिपाई त्याला तुलाच हवे म्हणून तर ती राजावर गेल्याच कोण असाव्यात असे फितूर? त्याच पाहिजे आपला कैकाड्यातला कैद्याही त्याला काय असं? हो. मग जा ताबडतोब
शिपाई शिपाई काय त्याला घेऊन येतो कशात ना अरे रे कालची रात्र त्या पोरी सोबत इतकी साजरी करणार होतो परंतु त्या हरामखोराने आमच्या स्वतःची रात रांगली गेली मी तुला जिवंत सोडणार नाही मी तुला जिवंत आदर केला ना हरामखोर लांग्यांनो कुत्र्याची अवलाद या सेनापतीने डोळे जाळणारी विषारी पूर डोळे फेकली कपटी दुष्टांनो कपटाने मला पकडलं मला मोकळा करून तलवार दे तुझी गर्दनात छाटतो आणि तुझ्या या राजाला यमाचे वाघ आहे मी वाघ जास्त बोलशील तर जीभ फाटली जाईल हजारोची बात जन्म घेतील आणि डसतील तुला डोळे फोडेल तुझे मग साऱ्या पेटेचे डोळे उघडतील आणि तुझे डोळे फोडतील हरामखोरा हात पाय तोडले जातील समजलं थोडाच तर खरा सत्तेच्या रस्त्यावर वागलेल्या तुमच्यासारख्या सत्ताधाऱ्यांना हजारो हात पाय कसे टिकला तुला आधी नाही आमच्या त्या लावर तुझा पत्ता लागल्याशिवाय आमचा मान शांत होणार नाही बोल कुठे आमची ती दिलकी राणी बोल नाव काय तुझं सुंदर नावाप्रमाणे दुश्मनाशी सामना करणार सेनापती आमच्या मांडलिक राजाचा पुत्र उद्या त्याला कैद करून त्यांच्या समोर या आराम त्या राजाची प्रजा म्हणजे जातीवंत सैनिकच आहे तू बोलतोय कसे काढून तरी सेनापती अजून मार तू मला जेवढा मारशील त्याच्या 100 पटीने लाता तुला खाव्या लागतील तुझ्या या तलवारीने माझा काळीतरी चिरला तरी तुला सांगणार नाही पत्तर दिल हेवन अरे मारून मारून हात दुखायला लागला अशी धार होते दोन्ही हात उडूया सेनापतीला एक हात गमावला नाही तरी पण भडकलेला दिसतोय चला आपण पण निघावं मी तुला कुठे आवडला तुम्हाला की नाही मी पहिल्यांदाच बघितले तुमच्या ह्याच्यावरती माझं खूप प्रेम बसले अरे तिच्या मारी आणि ते कशावरती हो आपल्या शूरपणावर आता
आता मी आहे सूर तो 10 शिपायांना बाहेर पडतो थोड्या दिवसात महाराज मला सरदार करणार मग मी सरदारी होणार तुमच्याशी लगीन करणार रावणावनात फिरायला जाणार आणि कंदमुळा खाणार नुसती कांदा आणि मुळा खाणार अय्या, इश्शा. मग असं मी गीत घेणार जरा बरं वाटलं पण किती दणकट आहे तू अरे गेले का तू? असं प्रेमाने करतो माफ करा मी तुम्हाला मदत करायला आलो होतो त्याचे तुमचा सोप शिपाई त्या सेनापतीचा पत्ता कर चांगली शिक्षा मिळाल्यावर कसली शिक्षा या 8 दिवसात तुमचे दोन्ही हातपाय तोडणार असं महाराजांना सांगत होता तुम्ही त्या काळी मातेच्या मंदिरात जाऊ नका शिपाई अरे त्या